नमस्कार कुंभराशी परिवार. जय स्वामी माऊली. जय महादेव. कुंभ राशीच्या प्रिय जातकांनो, 15 जूनच्या या महाभयंकर अमावस्येनंतर तुमच्या शांत विचारी आणि बुद्धिमान आयुष्यात एक अशा कल्पित आणि जीवघेणे वादळ धडकणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. जर तुम्ही या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या आयुष्यात होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. ग्रह नक्षत्राची चाल आणि या अमावस्याची ऊर्जा एक अत्यंत भीतीदायक आणि थरारक संकेत देत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या अगदी जवळ तुमच्या घरात, नात्यात, किंवा मित्र परिवारात एक असा अतिशय गोड बोलणारा कपटी चेहरा दडलाय, जो वरून तर तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतोय, पण मागून तुमच्यात नशाची आणि विनाशाची वाट पाहतोय. हा हसणारा चेहरा तुमच्या पाठीत कसा खंजीर खुपसणार आणि त्याच्या धोक्यातून सावरणं तुम्हाला जन्मभर अशक्य होईल. तुमच्या विश्वासाचा, चांगुलपणाचा बाजार मांडून तुमच्या हसत्या खेळत्या संसाराचे आणि आर्थिक सुबत्तेची राख रांगोळी करणारा ती एक व्यक्ती पूर्णपणे सज्ज झाली आहे. कोण आहे ती व्यक्ती? 15 जूनच्या या महाभयंकर अमावस्येनंतर ती तुमच्यावर कोणता मानसिक आणि आर्थिक वार करणार आणि स्वामी माऊली किंवा महादेवाच्या कृपेने या मृत्यू सदृश्य संकटातून स्वतःचा जीव कसा, पैसा, अब्रू कशी वाचवायची हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत श्वास रोखून नक्की बघा. कारण आजची छोटीची सतर्क तुम्हाला कोट्यावधीच्या नुकसानीतून आणि आयुष्यभराच्या पश्चातापापासून वाचू शकते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट्समध्ये जय स्वामी माऊली किंवा जय महादेव लिहून स्वतःभोवती देवाचे रक्षण कवच तयार करा. कारण हा एक असा व्हिडिओ नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरवणारा आहे. तर 15 जूनच्या या महाभयंकर अमावस्येनंतर ब्रह्मांडात अशा काही अत्यंत घातक विनाशकारी घडामोडी घडत आहेत, ज्यामुळे कुंभ राशीच्या जातकांच्या स्थिर आयुष्यात एक भयंकर वादळ धडकू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार या अमावस्येच्या काळोखात शनी व राहूची युती आधी सुरू असताना आता मंगळ ग्रहाची वक्रदृष्टी एका भयानक अंगारक योगाची निर्मिती करत आहे. हा केवळ एक साधा ग्रहाचा बदल नाही, तर तुमच्या पाठीमागे रचल्या जाणाऱ्या एका मोठ्या भयंकर कौटुंबिक आणि व्यावसायिक षडयंत्राची ही नांदी आहे. या अमावस्येची नकारात्मक ऊर्जा आणि बिघडलेले ग्रहमान तुमच्या आयुष्यातील सुख, शांती, समृद्धी एका रात्रीत हिरावून घेण्यासाठी पूर्णपणे सक्रिय झाली असून तुमच्यावर एक मोठे संकट ओढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ज्या लोकांवर तुम्ही आजपर्यंत पोटच्या गोळ्यासारखा किंवा स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त विश्वास ठेवला, त्यांच्यासाठी तुम्ही तुमचे सर्वस्व पणाला देखील लावले. नेमक्या त्याच लोकांच्या मनात अचानक तुमच्याबद्दल कमालीचा द्वेष, मत्सर आणि विषारी भावना निर्माण होणार आहेत. राहूचा हा मायावी कपटी प्रभाव एका अशा लोकांचे खरे क्रूर भयानक चेहरे तुमच्या समोर आणणार आहे, ज्याला तुम्ही तुमचे हितचिंतक समजत होता, तेच आता तुमच्या विनाशाची वाट पाहत आहेत. तुमच्या प्रगतीचा जळफळाट करणारा हा शत्रू कुठून बाहेर आलेला नाही, तर तो तुमच्याच अवतीभोवती वावरणारा, तुमच्या ताटात जेवणारा आणि तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुमच्याच विनाशाचा खोल खड्डा खणणारा ठरत आहे. या काळात शनीची क्रूर दृष्टी तुमच्या संयमाची, बुद्धीची कठोर परीक्षा घेईलच, तर राहू तुम्हाला भ्रमात टाकून चुकीचे निर्णय घेण्यास भागही पाडेल. तुमच्या नकळत तुमच्या आर्थिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक बाबीमध्ये एक असे जाळे विणले जात आहे, ज्यातून बाहेर पडणे तुम्हाला अशक्य होऊन बसेल. जर तुम्ही या 15 जूनच्या अमावस्येनंतर पूर्णपणे सतर्क राहिला नाहीत आणि समोरच्या व्यक्तीच्या गोड बोलण्याला भुलून आपले रहस्य सांगत राहिला, तर तेथून परत येण्याचा मार्ग कायमचा बंद होईल. त्यामुळेच मित्रांनो, या काळात कुणावरही आंधळा विश्वास न ठेवता प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकणे हेच तुमच्या एकमेव रक्षण करता एक उपाय ठरणार आहे. मित्रांनो, कुंभ राशीचा स्वभावच मुळातच अत्यंत परोपकारी, विचारी, सर्वांचे भले पाहणारा आणि काहीसा सरळ मनाचा असतो. तुम्ही जगाचा विचार करता कुणावरही अगदी विश्वास ठेवला की स्वतःचे नुकसान झाले तरी चालेल, पण तुम्ही त्याचा विश्वास कधीच तोडत नाहीत. पण हाच तुमचा अति विश्वासू, हळवा आणि नेहमी इतरांना मदत करणारा स्वभावच आजच्या या स्वार्थी जगात तुमची सर्वात मोठी कमजोरी बनत आहे. तुमच्या या सरळपणाचा, चांगुलपणाचा फायदा घेऊन, गैरफायदा घेऊनच लोक तुम्हाला मूर्ख बनवतात, तुमच्या भावनाशी खेळतात, काम झाले की तुम्हाला बाजूला सरतात. मित्रांनो, या अमावस्येची नकारात्मक ऊर्जा तुमच्या या स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्यावर वार करण्यासाठी कपटी लोकांना प्रवृत्त करत आहे. ज्योतिषीय संकेत आणि अक्षरांच्या ऊर्जेनुसार तुमच्या जवळ असणाऱ्या ज्या कपटी लोकांपासून तुम्हाला 3 हात लांब राहायचे, त्याच्या नावाची अक्षरं द, म आणि प या अक्षरापासून
सुरू असण्याची दाट शक्यता आहे. हे नाव असणारी व्यक्ती तुमच्या नात्यातील, तुमच्या मित्रपरिवारातील आणि तुमच्या कामाची ठिकाणीच असू शकते. जी वरून खूप गोड बोलते. जेव्हा तुम्ही या व्यक्तीला भेटता, तेव्हा ती तुमच्याशी इतकी आपुलकी दाखवते की तुम्हाला तिच्यावर संशय घेणंही पाप वाटू लागेल. पण लक्षात ठेवा, हे द, म आणि प अक्षराची लोक आहेत जे पाठीमागे तुमच्याच नावाचे लोकांकडे विष ओकत असतात आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आग लावण्याची संधी शोधत आहेत. मित्रांनो, हे जे अक्षराच्या व्यक्तीला तुमच्या प्रगतीचा व बुद्धिमत्तेचा आणि तुमच्या हसत्या खेळत्या संसाराचा भयंकर जळफळाट होत असतो. 15 जूनच्या अमावस्येनंतर या व्यक्तीच्या मनातील मत्सर इतका वाढेल की ती तुमच्या पती पत्नीच्या नात्यात, तुमच्या घरामध्ये मुद्दाम मोठा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून तुमच्याच माणसांना तुमच्या विरुद्ध भडकवणे या व्यक्तीचा मुख्य हेतू असेल. त्यामुळे आता वेळ आली आहे तुम्ही तुमच्या भावनावर नियंत्रण ठेवून त्या अक्षराच्या लोकांच्या गोड बोलण्याला बळी न पडणे. अन्यथा तुमच्या हसत्या खेळत आयुष्याची राख रांगोळी व्हायला वेळ लागणार नाही. त्यासोबतच 15 जूनच्या अमावस्येनंतर नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध काही गुप्त हालचाली किंवा राजकारण नक्कीच खेळले जाईल. कुंडलीतील गुरु व राहूच्या अशुभ दृष्टीमुळे काही काळ गुरु चांडाळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमचे सहकारी तुमच्या कामाचे श्रेय स्वतः घेण्याचा प्रयत्न करतील. पण कुंभ राशीच्या जातकांनो, घाबरण्याचे कारण नाही, कारण याच काळात तुमचे भाग्यस्थान बलवान होऊन तुम्हाला एक अद्भुत मानसिक शक्ती देणार आहे. जे लोक तुमची प्रतिमा खराब करण्याचा, तुमच्या कामाच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचा डाव त्यांच्याविरुद्ध उलटेल. तुमच्या अंगी असलेला मूळचा कष्टाळू स्वभाव आणि शनीची तुमच्यावर असलेली कृपा यामुळे तुमचे शत्रूचे प्रत्येक षडयंत्र मोडून काढण्याचा यशस्वी ठरेल. तुमचे वरिष्ठ भागीदार त्यांच्याकडून तुमचे खरे रूप व प्रामाणिकपणा सिद्ध होईल. त्यामुळे तुमची प्रतिष्ठा त्यांच्या समोर आणखी वाढेल आणि या काळात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात एक अत्यंत सकारात्मक आणि मोठी सुवर्णसंधी चालून येईल. एखादा नवीन प्रकल्प, मोठी जबाबदारी आणि रखडलेली पदोन्नती या काळात अचानक मार्गी लागेल. व्यवसाय क्षेत्रात तुमचे शत्रू तुम्हाला मागे खेचण्याचा जितका प्रयत्न करतील, तितकाच वेगाने तुम्ही यशाची शिखरे सर कराल. फक्त एकच गोष्ट काळजी घ्या, तुमच्या कामाचे, भविष्यातील योजनाचे गुपित सर्वांसमोर उघड करू नका. शांतपणे काम करत राहा, कारण या 15 जून नंतर तुमचे यशच तुमच्या शत्रूंना सर्वात चोख व सडेतोड उत्तर देणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, या 15 जूनच्या अमावस्येनंतर तुमच्या कौटुंबिक वातावरणात बाहेरची व्यक्ती गैरसमज निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न करो, आणि शेवटी तुमच्या राशीत असलेला शनीचा शस महापुरुष राजयोग सर्व नकारात्मक ऊर्जेचा नाश करून तुमच्यावर विजय मिळवून देणार आहे. कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनिदेव असल्याने तुमच्यासोबत कधीही अन्याय होऊ शकत नाही. पण या काळात सुरुवातीला जरी नात्यामध्ये थोडा तणाव, संवादामध्ये दुरावा जाणवला, तरी तुमच्या न्यायप्रिय आणि समजूतदार स्वभावामुळे घरातील विस्कटलेली घडी पुन्हा अत्यंत चांगल्या प्रकारे बसवणार आहे. पती पत्नीमधील जुने वाद मिटून एकमेकाबद्दल आदर, प्रेम द्विगुणित होईलच, ज्यामुळे घरामध्ये पुन्हा एकदा आनंदाचे, समाधानाचे वातावरण निर्माण होईल. परंतु या सर्व संकटाचा नाश करण्यासाठी आणि त्या कपटी म, द, प या अक्षराच्या लोकांच्या वाईट नजरेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्हाला स्वामी माऊलीच्या चरणाचे आणि शनिदेवाच्या भेद सुरक्षा कवच लाभणार आहे. रोज सकाळी उठून पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करावा किंवा ओम नमः शिवाय या शिव मंत्राची आराधना करावी. ही दवी नामस्मरणाची शक्ती तुमच्या घराभोवती व तुमच्या कुटुंबाभोवती एक असे सकारात्मक कवच तयार करेल, ज्याला भेदणे कोणत्याही गुप्त शत्रूला किंवा नकारात्मक ऊर्जेला कधी शक्य होणार नाही. स्वामीच्या कृपेने तुमच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल, जो तुम्हाला प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद देईल. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, 15 जून नंतरचा हा काळ जरी तुमची परीक्षा घेणारा असला, तरी तो तुम्हाला आयुष्यातील सर्वात मोठा धडा देऊनच अधिक मजबूत बनवणार आहे. कोण आपला कोण, परका कोण याचा खरा चेहरा या काळात तुमच्या समोर येईल, ज्यामुळे भविष्यातील मोठे नुकसान टळेल. देवावर अढळ कृपा ठेवा, सकारात्मक राहा, कोणत्याही अफवांना बळी पडू नका, कारण ब्रह्मांडीय शक्ती आणि स्वामी माऊलीचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत. तुमचे येणारे दिवस यशाचे, आनंदाचे, समृद्धीचे असतील, यात मात्र तीळमात्र अशी शंका नाही. स्वामीचा आशीर्वाद कायम राहण्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंटमध्ये पूर्ण जय श्री स्वामी समर्थ किंवा जय महाकाल कृपा ठेवा असे लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.